नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच. रंगलय आंबाचं वट ग, रंगलय आंबाचं वट ग, काय रंगलय आंबाचं वट ग. साडी गुलाबी काची गोट ग माया आईन्यात बघून नट ग, आईन्यात बघून नट ग, माया आईन्यात बघून नट ग. मन बाय माझा तिच्या वाचुनी नाही बाय राहायचं, आता मन बाय माझा तिच्या वाचुनी नाही बाय राहायचं. नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच, नवरतन धरलय ग मी त्या येडा माईच. घरात घटाला बसती ग, घरात घटाला बसती ग, घरात घटाला बसती ग. पुण्यवानाच्या डोळ्याला दिसती ग ती पाप्याला पावत नसती ग, पाप्याला
रावळी बसली अंबाबाई सावळी तुळजापूरच्या 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 रावळी बसली अंबाबाई सावळी राजा स्वरंगतीची आरती ओवाळी राजा गुरुवर्य संतोष भाऊ सानप नगरकर यांचा शिष्य शुभमदादा कांबळे राहणार वाघोली पुणे. बाण लाटताना सहसा बऱ्याच घरामध्ये मी बघतो किंवा ज्या ज्या घरी आपण माळपरडी देतो त्यावेळी बहुतांश स्त्रियांच्या हातावर परडी असते, गळ्यात माळ असतात, परडी सोबत बाण असतो. पण हा बाण आला कुठून, ही माळ आली कशी, ही परडी का हातात घेऊन जोगवा मागावं हे अद्याप कोणालाच माहिती नाही वा त्याचं शास्त्र सुद्धा माहिती नाही. बऱ्याच जणांनी हाही मला प्रश्न केला की बाबा बोंबाचा महिना कार्यक्रम कसा चालतो. बोंबाचा महिना हा फक्त होळीत पोळी जळेपर्यंतच असतो. जसं पित्राचा 15वाडा आहे, महिना तर पूर्ण आहे पण पित्राचा शास्त्राने फक्त 15 दिवसाचा आहे. तसा बोंबाचा महिना पूर्ण आहे पण शास्त्राने फक्त होळीमध्ये पोळी जळेपर्यंतच खरं शास्त्र आहे. त्याच्यानंतर कानिफनाथाला कैकाडी समाजाच्या जातीच्या लोकांनी गुडघ्याच्या वाट्या फोडून दिवे लावले होते. त्यांची पहिली काठी कानिफनाथांना जाते. तेव्हापासून देवकार्य आणि देवशास्त्र हे कानिफनाथांपासून चालू होतं. आता तुम्ही बाण माळ परडी ह्याचं नातं ह्याचं शास्त्र तुम्ही माझ्या YouTube अकाउंटला बघू शकता. तिथे गुरुवर्य शुभमदादा कांबळे या YouTube ID वरती आहे. वेळ कमी आहे त्यामुळे थोडंसं मी पळवतो. कापूर अगरबत्ती ठेवली जाते. ह्याच्यामध्ये पंचधातूचा सिक्का, मोती, पवळा, सोनं आणि चांदी हे सुद्धा याच्यामध्ये टाकलं. मला सांगता यायला पाहिजे बाण कसा लाटला. बाणामध्ये हा काकडा असतो. काकडा जन्म भोप्याच्या घरी होतो. ह्या काकडा ह्या बाणामध्ये टाकताना कसा टाकला विचारल्यानंतर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. हा बाण गुरुनी पाजळून टाकला.
आई राजा उधे उधे सुधानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय. हातावर बाण लाटणे, 2 चटईवर पंच समाजात बसून लाटणे आणि 3 वरुटा पाट्याचा वापर करून लाटणे. तर शास्त्रानुसार खरं तर पाट्यावरच बाण लाटला जातो, पण जसं देवाला बिना रक्ता मांसाचं मांस खायला परवानगी नाही, देवाला त्याचा डाग चालत नाही, तसंच आता काय झालंय, पूर्वीसारखे वरुटे पाटे पवित्र राहिले नाही. आता कुठं एका कडेला वरुटा पडलेला असतो, पाटा कुठंतरी एका कडेला असतो, त्याच्यावर लाटत नाही. हेच एकमेव कारण बाण न लाटण्याचं वरुटे पाट्यावरती, कारण की बिना रक्ता मांसाचं हाड हे फक्त खेकड्यात असतं आणि ते पाट्यावरती ठेचलं जातं, म्हणून पाट्यावरती आपण बाण लाटत नाही. म्हणून हा बाण परशुरामानं त्याच्या मुस्कडात बजावले आणि जा कल्लोळ तीर्थाच्या पोटी आणि हरवलेला चेंडू माझा घेऊन ये माघारी. म्हणून तो जोगवा हा कल्लोळ तीर्थामध्ये बुडाला आणि अलौकिक होऊन आजही ह्या भूतलावरती प्रत्येक आराधी रोग्याच्या घरी तो फिरत आहे. म्हणून आजही आपण परडी हातावर दिल्यानंतर दारोदारी जाऊन मागतो, अंबाबाईचा जोगवा असा जन्म झाला ह्या जोगव्याचा. जसं अंबाबाईच्या आराधी हे दिवसांदिवस जोगव्याला घेऊन शोधतात, फिरत शोधतात, त्यावेळी शोधता शोधता दिवसाची रात्र होते. या रात्रीच्या प्रहरी ह्या जोगव्याला शोधताना अंधारात तो जोगवा सापडावा म्हणून दिवटीचा बाण केला. दिवटी खंडोबाला उसनी दिली अंबाबाईनी आणि स्वतःजवळ चांदा चिंध्याचा रेशमाच्या पदरापासून फाडून तो बाण बनवला. म्हणून बाणामध्ये आपण सोनं, चांदी, मोती, पवळा असे अलौकिक पंचधातूचे नवरत्न आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्याचबरोबर त्याची ओटी भरली जाते, कारण की जसं जोगव्याला शोधण्यासाठी बाण घेऊन जा तसं त्या बाणाचा सुद्धा जावळ काढण्याची पद्धत आहे. जावळ काढण्याची पद्धत आहे. जावळ का काढावं, कारण त्याला एका मुलासारखं सांभाळलं जातं. परडी पहाटे हातावर येते, पण सर्वप्रथम हा बाण ज्याची घेणमाळ आहे त्याच्या ओटीमध्ये घातला जातो. म्हणून बाणाला पोटच्या मुलासारखा सांभाळ करायचा असतो. 4 जणांची नाती लक्षात ठेवा. पहिला जन्म झाला बाणाचा, नंतर आली परडी, नंतर आला परशुराम आणि नंतर आली माळ. ह्या चौघांचं लक्ष असू द्या. शेवटपर्यंत घेणमाळ होईपर्यंत ह्याच चौघांची नातीगुती तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे. त्यानंतर अंबाबाईची जी कवडी आहे त्या कवडीला अंशा असं म्हणतात. कोणाला येडाई असेल तर येडाईच्या कवडीला मनशा म्हणतात. समुद्र मंथनातून निघलेलं 13वं रत्न हे कवडी रत्न आहे. 64 प्रकारची कवडी, त्यातली सर्वात क्षुद्र ही तुळजापूरच्या अंबाबाईची आहे. आणि सगळ्यात मोलाची मौल्यवान अशी कराड कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गळ्यात, त्याला करट कवडी असं म्हणतात. आकारानं छोटीशी चत्री असते, सूर्यफुलाच्या बियासारखी पांढरी, ज्याची ईदभर माळ लाखो रुपयांना असते. ती माळ महाग असते. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. जीवा जीव आहे तोवर, जीवा जीव आहे तोवर, कलियुगाचा पाहुणा, कलियुगाचा पाहुणा आहे मी घडीभर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर.
जिवंतपणाचा घडीभरचा भरोसा नाही क्षणाचा हो जेवढा हा काळ माझा जिवंतपणाचा घडीभरचा भरोसा नाही क्षणाचा इच्छा माझी मलू देवा घडावी तुझी सेवा जे काही मिळविलं जे काही मिळविलं मी तुझ्याच जीवावर मलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर भंडाऱ्याच्या रूपानं तू दिल मला देण हो लेऊन भाळावरी भंडाऱ्याचं लेण भंडाऱ्याच्या रूपानं तू दिल मला देण अशी तुझी कृपा जोवर भीती नाही मला तोवर सुख समाधान मला सुख समाधान मला मिळे तुझ्या दुआवर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर आयुष्य माझं बाकी जे काही नाम मंत्र तुझा घोकीत राही हो उरलं आयुष्य माझं बाकी जे काही नाम मंत्र तुझा घोकीत राही अशी मला बुद्धी द्यावी मनाची शुद्धी व्हावी उद्धरिले चंदनाला उद्धरिले चंदनाला या भक्ती भावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर मलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर जीवा जीव आहे तोवर जीवा जीव आहे तोवर कलियुगाचा पाहुणा कलियुगाचा पाहुणा आहे मी घडीभर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर गाडी नको मला काही तर मळी तुझी
निराशा नको करू येडा माई, तुझ्या विन बाळाला या जगी कोणी नाही. आशाची निराशा नको करू येडा माई, तुझ्या विन बाळाला या जगी कोणी नाही. सुख लागावा दोघाला बाळविकी अर्जुनाला, मला लागली हाव ग आता लागली हाव ग, आंबा मला बाळूवानी माया लाव ग, माय माया लाव ग, येडू मला परसुवानी माया लाव ग, माय माया लाव ग, माया लाव ग, येडू 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 माया लाव ग, माया लाव दिवा दिभारी लावी ते रोज पाय मी तुपाचा, दिवा दिभारी लावी ते रोज पाय मी तुपाचा. घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा, घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा. भरलय लाडून साडबाई सारवान अंगण झाडून, ताटे निवदाच भरलय लाडून. घरादारात दरवळेला कसा सुगंध धुपाचा, घरादारात दरवळेला कसा सुगंध धुपाचा. घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा, घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा. आहे मला छंद, माझ्या संसारी आनंदी आनंद, तुझ्या भक्तीचा आहे मला छंद. मला महिमा कळाला तुझ्या नाम जपाचा, मला महिमा कळाला तुझ्या नाम जपाचा. घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा, घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा. माझ्या जीवनाचं संकट टाळता, दारी आलीस तू हसत खेळता, माझ्या जीवनाचं संकट टाळता. साताशीच चंदाना हा योग नशिबाचा, साताशीच चंदाना हा योग नशिबाचा. घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा, घरी उजेड पडला या काळूबाईच्या रूपाचा.
नाकात हिऱ्या मोत्याची नथ नाकात काळू दिसते माझी लाखात काळाची काळी ना तू ग काळूबाई काय सांगू जगाला मी तुझे नवलाई गोडी तशी साखरीच्या पाकात गोडी तशी साखरीच्या पाकात काळू दिसते माझी लाखात नथी नग लोंबाला या काळूबाईचं नाक नथी नग लोंबाला या काळूबाईचं नाक भल्या भल्या दैत्याला या काळूबाईचा धाक सारे दैत्य काळूबाईच्या धाकात लाख्या सुर काळूबाईच्या धाकात काळू दिसते माझी लाखात चम चम करती दादी ज्ञान आईची मूर्ती चम चम करती दादी ज्ञान आईची मूर्ती जीव माझा चढला माझ्या काळूबाईवर नाना बाळ काळूबाईच्या काखात या नाना बाळाला तू घेतलं काखात काळू दिसते माझी लाखात माझी ओळख अर्थात सर्वांना झाली असेलच, नसन झाली तर मी पुन्हा करून देतो. माझं नाव गुरुवर्य शुभम दादा कांबळे. तुम्ही मला यूट्यूबला सर्च करू शकता, तिथे माझी डिटेल माहिती आहे. होम म्हणजे खरं तर एक अग्निपरीक्षा. प्रत्येक शिष्याची गुरुनी घेतलेली अग्निपरीक्षा. देवाच्या जवळ जाऊन देवाच्या सानिध्यात राहून तो खरंच शिष्य त्या आदिमाया शक्तीच्या वचनातला आहे का हे साध्य करण्यासाठीची एक परीक्षा. अर्थात देवापुढे ते शब्द बोलू नाही, पण 30 किलो दहनाला खूप होतात. हा 51 किलो लाकडाचा होम आहे. त्याच्या जाळ्या तुम्ही कदाचित जाऊन बघा आणि इंगळाचाही आकार बघा. जर देव खरा असेल तर तो इंगळाचं न्हाणं देखील झेलतो आणि त्या अग्नी डोहातून सुद्धा अलगत असा बाहेर निघतो. बाहेर निघाल्यानंतर त्या व्यक्तीलाही तुम्ही विचारा, किंवा जर कोणाला होमामध्ये जायचं असेल पण गुरु आणि शिष्य गेल्याच्या नंतर तर बिना वाऱ्याचा सुद्धा तुम्ही होमात जाऊ शकता. पूर्ण निखारे हे जणू काही फुलासारखे कोमल झालेले असतील. त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो. लहान मुलं सुद्धा मी त्या होमात घेऊन जाऊ शकतो. फक्त त्या होमाची कोणी चेष्टा करू नका. होमात जातेवेळी कोणी हाताची घडी घालू नका. पायात चपला असतील तर त्या काढून ठेवा. पालथी आपल्या आजूबाजूला कुठं चपला असतील तर त्या सरळ करून ठेवा. आणि गोंधळ घालू नका. प्रत्येकाला बघायला भेटेल
देव इथून तिथपर्यंतचा प्रवास करेल आणि त्याच्यानंतर मग तिथे तुम्हाला सगळा व्यवस्थित निवांत प्रत्येकाला बघता येईल. खरं तर जागा कमी तिथं, पण आता तुम्ही ऍडजस्ट. हिरव्यागार डोंगरात काळूबाई तुझी ग कोप, कुणाला बाई कळता कळना सत्पन नाही सोप. हिरव्यागार डोंगरात काळूबाई तुझी ग कोप, कुणाला बाई कळता कळना सत्पन नाही सोप. लई अजब महिमा न्यारा तुझा, अजब महिमा न्यारा, लई अजब महिमा न्यारा तुझा, अजब महिमा न्यारा. ग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा, अग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा. तुझा ग राजवाडा शिपाई अन सरदार, राखणीला धावजी गोंजी बाजूला मांगीर. जणू तुझा ग राजवाडा शिपाई अन सरदार, राखणीला धावजी गोंजी बाजूला मांगीर. अग भारलाय डोंगर सारा तुझा, भारला डोंगर सारा, भारलाय डोंगर सारा तुझा, भारला डोंगर सारा. अग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा, अग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा. सळसळत्या नागिन रूपात देती तू दर्शन, भक्त सुधीर नंदिनीला दिलस कृपेच दान. सळसळत्या नागिन रूपात देती तू दर्शन, भक्त सुधीर नंदिनीला दिलस कृपेच दान. वाहे चंदन भक्ती झरा ग, वाहे चंदन भक्ती झरा, वाहे चंदन भक्ती झरा ग, वाहे चंदन भक्ती झरा. ग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा, ग काळूबाई पायरीला देन तुझ्या थारा.
मांडरच्या डोंगरावरी रातीला चमचम चांदणं खरी मांडरच्या डोंगरावरी गार गार सुटला धुक्याचा वारा ग गार गार सुटला धुक्याचा वारा ग हे काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग भाची चांदणी काळूबाई माझी गुणी नजर लागल तिला टिपका लावा कुणी हो न भाची चांदणी काळूबाई माझी गुणी नजर लागल तिला टिपका लावा कुणी गोड धोड कुणी तिला चारा ग गोड धोड कुणी तिला चारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग पाहून रूप माझा हरला देह भान काळूबाई माझी नवरत्नाची खान हो पाहून रूपाईचा हरला देह भान काळूबाई माझी नवरत्नाची खान जाऊन कुणी तिला हाका मारा ग जाऊन कुणी हाका मारा ग हे काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग हो सुनीताईची भक्ती काढू तुझ्यावरी जीवन वाहिल तुझ्या नावावरी काळूबाई सुनीताईची भक्ती काढू तुझ्यावरी जीवन वाहिल तुझ्या नावावरी आकाश कार्तिकाला तूच दिलाय थारा ग कार्तिकाला तूच दिलाय थारा ग हे काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग रातीला चमचम चांदणं खरी मांडरच्या डोंगरावरी गार गार सुटला धुक्याचा वारा ग गार गार सुटला धुक्याचा वारा ग हे काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग काळूबाई माझी हसली गालत जणू काय तुटलाय आकाशी तारा ग तिच्या भक्तीशी नाळ सुमित भाऊची जुळू लागली तिच्या भक्तीशी नाळ सुमित भाऊची जुळू लागली मला हळू 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 काळूबाई कळू लागली मला हळू 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 काळूबाई कळू लागली मूर्ती शेंदराची साधी भोळी वाट नास्तिकाची सुद्धा
हळू 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 काळूबाई कळू लागली. देव असतो, सगळं असतं. कुणीतरी आपलंच असतं विरोधक, कुणीतरी चालू कार्यात आलेलं असतं, कुणीतरी जाणीवपूर्वक त्रास देतं. ती माणसाच्या मनात भीती बसलेली असते. मग सांगा देव हे सगळं खरंय, पण त्या शिष्याच्या मनात भीती बसलेली असते. कारण कोणाचं तरी ऐकलेलं असतं, पहिल्या डावात जिंकलं नाही, काय खरी गेनमाळ, काय तो गुरु खरा होता का, गुरुला दिसलं नाही का आधी. बऱ्याच जणांनी मला गेनमाळीच्या आधी भरपूर प्रश्न केले. खरं तर मी दाद देत होत्या मावशींची. कुठे आहेत मावशी? आनंद वाटला सातो परिवारासोबत गेनमाळ करून. आनंद वाटला. देवाच्या पडात पाय, देवाच्या. तसंच या पती पत्नीलाही भीती होती, बाबा एवढा खर्च करतोय, एवढे सगळे घरदार परिवार सगळं येणार आहे, अंगात देव नाही. आईच्या अंगात होतं, व्यवस्थित साध्य झालं नाही. कुठंतरी तो दोष घराला लागला. त्यांच्या घरात अंतकाल झाला. एकाच वेळेस घरातली भरपूर लोक गेली. त्यामुळे कुठंतरी आता हक्काने मी जावई म्हणल, कुठंतरी जावयाच्या मनात शंका होती, बाबा जर असं जर घडलं, जर देवाने नाही उचललं तर काय, माझ्या पूर्ण परिवारासमोर नाक कापलं जाईल. मी म्हटलं भिवू नका, शांत कधी होत नाही. मी आज हजारो गेनमाळी केल्या, काही वर्षापासून मी करतो. असं कधीही होत नाही. माझे शिष्य इथं बसलेले, त्यांना कधीही विचारा अंधारात, असं कधी घडलं का रे तुमच्या गेनमाळीत तुमचा वेद तुटला? कधीच नाही झालं, कधीच नाही झालं. कारण असा त्रास सुद्धा कधी माझ्या शिष्यांच्या घरात कोणालाच नाही झाला. म्हणून आज माझे शिष्य चालू इंगळात होमाला हात घालून स्वतःच्या अंगावर इंगळाचं नाणं घेत होती. गर्व आहे मला माझ्या शिष्यांचा. म्हणजे त्यांच्या परिवाराला त्रास इतपत होता की चालू कार्यातही शेवटी आईने तिचं विघ्न दूर केलं. स्वतः वेताची 4 तुकडे केले आणि स्वतः विघ्नातनं बाहेर आली. त्याचा हा पुरावा. जर गेनमाळीत खोट असती तर देवाने रास उचलली नसती. इथं खरं आणि खोटं इथं समजतं. लोक तुमच्या समोर लावणारे तुम्हीच, तुमच्यातलेच व्यक्तीने ठरवली. हे मला सत्य आवडतं, आनंद आहे. आणि खरं तर तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप अभिमान वाटला मला.
मला वाटलं नव्हतं 51 किलो होम मला पुरल म्हणून, पण नेक्स्ट टाइम सातव परिवारात येताना मी अजून 100-150 किलोचा करण्याचा प्रयत्न करेल, कारण सगळे एवढे उत्साही, अशी काहीच कल्पना नव्हती मला. उलटा जागा कमी पडली आपल्याला, है की नाही? जागा कमी पडली आपल्याला, नाही तर भरपूर मोठं होम झाला असता. चला इथे जोरदार टाळ्या वाजवा स्वातीताईंचा. उधे सदानंदीचा उधे चंद्र सूर्याचं मोती भांगात केला या थाट, चंद्र सूर्याचं मोती भांगात केला या थाट, बाय बाय केला या थाट. अन दिली आरोळी अंबाबाईनं गरजला घाट, दिली आरोळी अंबाबाईनं गरजला घाट. हे अंबुक्या कवड्याची माळ माझ्या गळ्याला, बाय बाय माझ्या गळ्याला. अंबुक्या कवड्याची माळ माझ्या गळ्याला, बाय बाय माझ्या गळ्याला. अन चढून घाट जातो पहिला घाट शिळाला, चढून घाट जातो पहिला घाट शिळाला. वज्र टिका मोहन माळ ठुशीन मोत्याचा हार, बाय बाय मोत्याचा हार. वज्र टिका मोहन माळ ठुशीन मोत्याचा हार, बाय बाय मोत्याचा हार. लाल कुकाची उधळण होता बाईचा भरला दरबार, लाल कुकाची उधळण होता बाईचा भरला दरबार. पाटल्या अंगठी बाजू बंधन तोरड्याचा साज, मायला तोरड्याचा साज. पाटल्या अंगठी बाजू बंधन तोरड्याचा साज, मायला तोरड्याचा साज. अन पालखी आता घाटातून ग त्याला लावल्या ती झज, पालखी आता घाटातून त्याला लावल्या ती झज. वेल कुड्या बुगडी नत नाजूक नाकात, नतबाई नाजूक नाकात. वेल कुड्या बुगडी नत नाजूक नाकात, नतबाई नाजूक नाकात. पोतवाल्याचा कोयाळ होतो महाद्वार चौकात, पोतवाल्याचा कोयाळ होतो महाद्वार चौकात. जगदंबेची वेणी त्यात बाय घातला चाफा सुगंधी, बाय बाय चाफा सुगंधी. जगदंबेची वेणी त्यात बाय घातला चाफा सुगंधी, बाय बाय चाफा सुगंधी. त्याता शिनकर अंबिका माझी झाली आनंदी, त्याता शिनकर अंबिका माझी झाली आनंदी. पैंजण तोरड्या मासोळ्या आंबाचा शिनगार, माझ्या माईचा शिनगार. पैंजण तोरड्या मासोळ्या आंबाचा शिनगार, माझ्या आईचा शिनगार. महेश विष्णू चंदनानं केला उद्गार, महेश विष्णू चंदनानं केला उद्गार.
पंचतत्वाची घेतली परडी षडविकाराची केली कुरवडी पंचतत्वाची घेतली परडी षडविकाराची केली कुरवडी कल्लुळात नालो ग गायमुखात नालो ग आंबा तुझा आराधी मी झालो ग आराधी झालो ग आंबा तुझा भोपी मी झालो ग आराधी झालाय ग आंबा तुझा भोपी झालाय ग आराधी झालाय ग आंबा तुझा भोपी झालाय ग पंचमहाभूताचा पेटविला पोत वरी लाविली ज्ञानाची जोत पंचमहाभूताचा पेटविला पोत वरी लाविली ज्ञानाची जोत मळवटल्या लोग आंबा तुझा मळवटल्या लोग आंबा तुझा आराधी मी झालो ग लाल धान्याला छत्री सोन्याची देवाला छत्री सोन्याची शामिर्याचा लव पूजा होती देवाची आव राम नाम सुंदर मस्ताकी हात ठेवायला गेला ग माझे माय दूर गगनाला गेला दूर कैलासाला गेला ग अंबाबाई कैलासाला गेला राहुल बांधल विठत ग अंबाबाई बांधल विठत रावळ बांधल विठत ग अंबाबाई बांधल विठत सर्व झाली वाघावर ग काळूबाई झाली शिवावर स्वर झाली वाघावर ग काळूबाई झाली शिवावर हाती ढालपट तलवार ग काळूबाई ढालपट तलवार हाती ढालपट तलवार दैत्य मारून गेलं ठार ग काळूबाई मारून गेलं ठार मारून गेलं ठार ग अंबाबाई मारून गेलं ठार वर रचले महांडरगड ग काळूबाई रचले महांडरगड वरती रचले महांडरगड ग काळूबाई रचले महांडरगड बसली देवीची बैठक ग माझी माय आईची बैठक देवीची बैठक ग अंबाबाई देवीची बैठक ओल्या नारळाची खीर ग माझे माय तांदळाची खीर ओल्या नारळाची खीर ग अंबाबाई खोबऱ्याची खीर आई तू जेवण झाले तीर ग काळूबाई जेवण झाले तीर आंबा जेवण झाली तीर ग माझे माय जेवण झाली ती दिल दैत्याला भोजन ग माझे माय दैत्याला भोजन दिल दैत्याला भोजन ग अंबाबाई दैत्याला भोजन पाच पानायाचा विडा ग माझे माय पानायाचा विडा पाच पानायाचा विडा ग अंबाबाई पानायाचा विडा मुखाचा रंगला ग काळूबाई विडा मुखाचा रंगला विडा मुखाचा रंगला ग काळूबाई मुखाचा रंग पंचामृत गल्लास काळूबाई झाली आरती खाल्लास झाली आरती खाल्लास ग काळूबाई आरती खाल्लास द्यावे भक्ताला उल्हास ग काळूबाई
देवाचा देश दाजी शेतर पाळा बारा भिंगणाच्या काळा आरती ओवाळू मन भावे ओवाळू भैरवनाथ दयाला अवधे जवजे जवसराशू केतर पाळा नाथ विघ्नाच्या काळा आरती ओवाळू मन भाई ओवाळू भैरवनाथ दया अंजाद्री पंचाद्री लावल्या कापराच्या ज्योती ओवाळू आरती भैरवनाथाच्या मूर्ती अवधे जवजे जवसराशू केतर पाळा नाथ विघ्नाच्या काळा आरती ओवाळू मन भाई ओवाळू भैरवनाथ पूर्वी होती भैरवनाथा काशी सोनारी ते राजा काळ भैरव आहे जोगेश्वरी काळा आरती ओवाळू म्हणे भाई ओवाळू भैरवनाथ दयाळा डवर गर्ग हाती देवाला शोभे त्रिशूळ आपल्या भगताचा बाळ गोपाळाचा नाथा करा संभाळ पूजा करा देवाची आपल्या भैरवनाथाची आरती करा देवाची आपल्या काळ पवन चक्र हाती शोभे त्रिशूळ देवाला शोभे त्रिशूळ आपल्या भगताचा बाळ गोपाळाचा देवा करावा संभाळ पूजा करा देवाची आपल्या भैरवनाथाची आरती करा देवाची आपल्या काळ भैरवनाथ उद कापराची करुणारती ओवळू आरती भैरवनाथाच्या मूर्ती पूजा करा देवाची आपल्या भैरवनाथाची आरती करा देवाची आपल्या काळ भैरवनाथ पूर्वी होती देवा काशी सोनारी देवा काशी सोनारी ते राजा काळ भैरवाई जोगेश्वरी पूजा करा देवाची आपल्या भैरवनाथाची आरती करा देवाची आपल्या काळ भैरवनाथ काळाचा मंकाळ पुढील पाताळ झाला शेषाला तो काळ आरती करा देवाची माझ्या काळ भैरवनाथाची पूजा करा देवाची आपल्या भैरवनाथाची आरती करा देवाची आपल्या काळ भैरव घाली लोटा गणपती चरण डोळ्याना बाईन रूप तुझे रम्या लिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्याधरम तमेव तमेव सर्व ममदे गायन वाचा म्हणजे रे बापूजन मला बापूजा करोनी अंगम सकल बरस मे नारायण मे समर आई नमगे जो नाम नारायण अमृत का बोधन वासुर श्रीराम माधव मोबिका बलम जानकी नायक नाथ हरे राम 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 हरे 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 गोविंद 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 हरे हरे राम 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 हरे 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 गोविंद 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 हरे हरे बोला अंबाबाई जाऊ मातीचा सांग म्हणे लक्ष्मी काळ भैरवनाथाचा सांग म्हणे नवनाथ महाराज की जय कडेबडार महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव